नमस्कार. महाजन स्टडी पॉइंटमध्ये मी सोनाली महाजन तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. बाल मानसशास्त्र घटकामधील आपण मानव विकास आणि वर्तनवादी यांचे सिद्धांत ज्या ज्या मानसशास्त्रज्ञांनी सिद्धांत लावले त्यांचे आपण सिद्धांत एक एक करून पाहणार आहोत. सीटीईटी, टीईटी आणि टेट परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचं म्हणजे ही उपपत्तींचे सिद्धांत. तर सर्वात पहिला येतं शास्त्रज्ञ ते म्हणजे सिग्मंड फ्राइड. सिग्मंड फ्राइड यांचा कालावधी इसवी सन 1856 ते इसवी सन 1939 पर्यंतचा. सिग्मंड फ्राइड हे ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ होते. ते प्रसिद्ध डॉक्टर व नर्स वैज्ञानिक होते. त्यांनी आपल्या या 40 वर्षाच्या अनुभवातून मनाच्या गूढ अंतरंगाचा शोध घेऊन अबोध शक्तीच्या अभ्यासातून त्यांनी व्यक्तिमत्व विकासाची उपपत्ती मांडली. म्हणून त्यांना मनोविश्लेषण उपपत्तीचे जनक असं म्हटलं जातं. मग त्यांनी मनोविश्लेषणात्मकवादी सिद्धांत मांडला. मनोविश्लेषणात्मक सिद्धांत आता जनक कोण तर हे म्हणजे आपले सिग्मंड फ्राइड. त्यांची उपपत्ती दोन तत्वावर आधारित होती. एक म्हणजे मानसिक नियत तत्वावर आणि दुसरी म्हणजे मनोलैंगिक विकासावर. फ्राइड यांच्या मते आपण बालकांच्या अवस्था पाहिल्या त्यामध्ये जन्मकाळापासूनच्या अपरिपक्वतेचा आणि ते परिपक्वतेचा प्रवास असतो हा मनोलैंगिक स्वरूपाचा असतो. तो काही हा विकासाच्या अवस्थातून जात असतो. आपण बालकांच्या अवस्थामध्ये विकासाच्या अवस्थामध्ये संपूर्ण सगळ्या अवस्था पाहिल्या आहेत. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही पहा. पण त्यांनी आपल्या या मानवी मनाला हिमनगाची उपमा दिलेली आहे. हिमनग तुम्ही पाहिलंय का? टायटॅनिक पिक्चर तुम्हाला आठवतो का? ज्यावेळी टायटॅनिकचं जहाज थडकलं त्या बर्फाच्या मोठ्याशा कणाला म्हणजे तो हिमनग आपल्या डोळ्याला जे दिसलं तो फक्त थोडासा भाग, पण समुद्रामध्ये तो हिमनगाचा सुळका किती खोलवर आहे आपल्याला माहिती होतं का? नाही. म्हणून मनाच्या दृष्टीत जो भाग आपल्याला पडतो त्याला म्हणायची बोधावस्था असं सिग्मंड फ्राइड सांगतात. आणि मनाच्या दृष्टीत जो भाग दिसत नाही ती म्हणजे आपल्या मनाची ही अबोधावस्था. आपल्या मनाला त्यांनी ही हिमनगाची उपमा दिलेली आहे. प्रत्येक मानवी घटनेला त्या आधीची घटना ही काही ना काहीतरी कारणीभूत असते आणि घटनेची कारणे ही अबोध मनामध्ये एखाद्या कप्प्यात खोलवर रुजलेली असतात. या अबोध अवस्थेमध्ये मनाच्या वासना, त्यानंतर सहज प्रवृत्ती, आवेग हे सर्व साठवलेल्या असतात. समोर एखादा माणूस आपल्याला दिसला किंवा एखादं बालक दिसलं, त्याची आवडती वस्तू नजरेसमोर दिसली, पण त्याच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे आपण ओळखू शकतो का? नाही. समोर जर दिसला तर ती गोष्टी तिला आवडली इतकं आपल्याला माहित असतं, पण त्याच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, ते मला हवं आहे, ते मला आताच्या आता पाहिजे आहे, नेमकं काय काय असणार आहे, त्याच्या मनामध्ये काय विचार चालले हे आपण सांगू शकतो का? नाही. म्हणून मनाच्याही बोध अवस्था आणि अबोध अवस्था असे सिग्मंड फ्राइड यांनी सांगितलेलं आहे. 1890 ते 1920-30च्या कालखंडामध्ये त्यांनी या अबोध अवस्थेच्या मनावर संशोधन केलं आणि त्यांनी ही मनाच्या ज्या काय अवस्था आहे त्या टप्प्याटप्प्याने विश्लेषण केलं. आणि इतिहासामध्ये खूप छान पद्धतीनं आपल्याला एक देणगी मिळालेली आहे ती म्हणजे मनाच्या अवस्थांचं विश्लेषण केलेल्या या शास्त्रज्ञांची ही उपपत्ती. तर आपण पाहूया व्यक्तिमत्वाच्या आणि मनाच्या पातळ्या ह्या सिग्मंड फ्राइडने सांगितलेल्या आहेत ते आपण पाहूया. जागृत अवस्था, सुप्त अवस्था आणि अबोध अवस्था म्हणजे मनाच्या अवस्था या 3 सांगितलेल्या आहेत. म्हणजे कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड असं या 3 अवस्था आहेत. आता जागृत मन, प्रत्येकाला मन असतं. आपण म्हणतो पहा एक मन सांगतं हे करू नको, एक मन सांगतं ते करू नको. म्हणजे आपणाला आपल्या मनाची जाणीव होत असते. संवेदनाही मना आपल्या या सभोवताल्या माध्यमातून त्या वातावरणाचा आपण स्वतःचा बोध घेत असतो. त्याची जाणीव आपल्या सर्वांना असते. प्रत्येकामध्ये स्वतःची अशी जाणीव असणारी फारच कमी असतात. म्हणजे काय, तुझं नाव काय आहे, तू कुठे राहतोस, तुझा अभ्यास कशाचा सुरू आहे, म्हणजे आपल्याला जाणीव होते आपण नेमकं काय करायला लागले. पण समजा एखाद्या वेळी तुम्ही आता अभ्यास करत बसलेला आहात आणि पालकाने तुम्हाला प्रश्न विचारला, अभ्यास करून झाला आहे, काय चाललंय, कुठवर आलंय, मग तुम्ही म्हणता मला खूप माझा अभ्यास झालाय, मला आता बोर व्हायला लागले. आता बोर व्हायला लागले म्हणजे नेमकं तुम्हाला काय व्हायला लागले हे तुम्हाला सांगायला येत नाही. म्हणजे भोवतालची परिस्थिती तुम्हाला जाणीव असते. आपल्या मनामध्ये पण नेमकं काय विचार चालला हे तुम्हाला जाणवतं. तुम्ही जागृत असता हे आपल्या या जागृत मनामध्ये येतं. दुसरं येतं ते म्हणजे सुप्त मन. म्हणजेच काय, अशा गोष्टी ज्या आपण पूर्वी शिकलेला असतो पण ते आपल्याला आठवत नाही. पण थोडासा जर विचार केला, जरा ताण दिला आपल्या डोक्यावर विचार करायला, आठवायला प्रवृत्त केलं तर त्या गोष्टी आपल्याला आठवतात.
म्हणजेच काय, समजा लहानपणी एखाद्या वेळेचा शाळेचा तुमचा प्रसंग, किंवा आपण म्हणतो बघा मी लहानपणी असं केलं होतं, मी लहानपणी तसं केलं होतं, माझ्या अजून आठवणीत आहे. म्हणजे एखादी घडलेली घटना ती आपल्या मनामध्ये, आपल्या त्या मनाच्या कप्प्यामध्ये लपलेली असते. म्हणजे आपला दृष्टिकोन, आपला विचार, त्यांचा साठा आपल्या या सुप्त मनामध्ये होत असतो. उदाहरण सांगायचं तर मी जेव्हा पहिलीला होते तेव्हा मी इयत्ता 5वीचं बेरजेचं गणित, 4 अंकी बेरजेचं गणित मी सोडवलेलं होतं आणि त्यावेळी मला 2 खडू आमच्या या मॅडमांनी बक्षीस दिलं होतं. हे आजही मला आठवतं. तसं तुमच्याही पण काही आठवण असतील त्या तुम्हाला नक्कीच आठवतील. त्यानंतर तिसरा म्हणजे हा अबोध मन ही अवस्था. आपल्या मनाचा असा भाग त्याचा आपल्याला थांग लागत नाहीये किंवा बोध होत नाहीये, आपल्या मनाच्या लक्षात येत नाही, पण तरीही आपल्याकडून ते नकळतपणे घडत असतं. म्हणजे ही आपली ही अबोध अवस्था. म्हणजे समजा एखादी व्यक्ती तुम्हाला ती आवडते, त्याच्या मनात म्हणजे आवडते किंवा आवडत नाही, त्याच्या मनाविषयी मनामध्ये एखादा राग आहे, पण समजा अचानक अशी काही घटना घडते की त्या व्यक्तीविषयी आपण नकळतपणे बोलून जातो. आपल्याला ते बोलायचं नसतं, पण आपल्या मनामध्ये असतं, आपण ते नकळत तोंडावर येतं. म्हणजेच काय, आपल्या अबोध मनामध्ये त्यांच्याविषयीची ती काही विकृती असते किंवा प्रवृत्ती असते ती नकळतपणे सहज तोंडावर येते. म्हणजे हे अबोध मनामध्ये घडलेल्या घटनांमध्ये आपण साठवले असल्यामुळे हे आपल्याला समजतं. सर्वात महत्वाचं या 3 गोष्टीवर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं म्हणजे, तर तुम्ही सर्वजण आता चित्रपट पाहताय, चंद्रमुखी किंवा भूलभुलैया तुम्ही चित्रपट पाहिलाय, सर्वांनीच पाहिलाय. तर ह्या काही घटना जागृत मन, सुप्त मन किंवा अबोध मन ह्या काही अवस्था आहेत. या अवस्थांवर हा पिक्चर आहे. म्हणजे जेव्हा तो फायनली जेव्हा ते पिक्चरचा शेवट एंड करत असतो त्यावेळी जेव्हा त्याचं कन्क्लूजन किंवा आपण जेव्हा त्या पिक्चराचं हे पूर्ण काही घटना घडलेल्या आहेत किंवा शेवटपर्यंत केलेला आहे तो या घटनेवर आधारित आहे. म्हणजे या मनाच्या अवस्थांवर आधारित आहे. त्या चित्रपटाच्या नायिकेला वाटतं की ह्या घटना माझ्याबरोबर घडून गेलेल्या आहेत, पण प्रत्यक्षदर्शी काय असतं, शेवटी जेव्हा या चित्रपटाचा एंड होतो त्यावेळेस समजते की बाबा ह्या घटना या अशा पद्धतीनं झाल्या. म्हणजे जागृत मन, सुप्त मन आणि अबोध मन या गोष्टीवर हा आपला हा चित्रपट होता. हे तुम्हाला पक्क लक्षात येतील या मनाच्या आपल्या पातळ्या. पाहूया, सिग्मंड फ्राइड यांनी व्यक्तिमत्व रचनेची पण 3 पद्धती सांगितल्या किंवा 3 पायऱ्या सांगितल्या. त्यामध्ये येतात सर्वात पहिला म्हणजे इदम, दुसरा येतो अहम आणि तिसरा येतो तो म्हणजे पराहम. आता इदम म्हणजेच काय, सुखत्व, यालाच आपण काय म्हणतो सुप्तात्मा. त्यानंतर अहम म्हणजेच काय, वास्तवत्व, म्हणजेच काय बोधात्मा. त्यानंतर पराहम म्हणजेच काय, सुपर इगो, याला म्हणायचं नैतिकत्व, म्हणजेच काय अंतिम स्टेज म्हणजे ही विवेकात्मा. आपल्या या व्यक्तिमत्व रचनेमधली इदम, अहम आणि पराहम या 3 रचने त्यांनी व्यक्तिमत्व रचना केलेली आहे. आता इदम म्हणजेच काय, इदम म्हणजेच काय, आपल्या या पूर्ण व्यक्तिमत्वामध्ये किंवा व्यक्तीमधील सर्व जन्मजात प्रवृत्तीमध्ये हा इदम आपल्यामध्ये प्रतिनिधित्व करत असतो. जन्मापासून इदम आपल्यामध्ये असतो, काम करत असतो. समजा तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आता लहान बालक तुम्हाला माहिती आहे, वय वर्ष 1 किंवा 2 वर्षापर्यंतचं बालक, तर अजून पण आपल्याला दूध त्याला पाहिजे असतं. तेव्हा जेव्हा त्याला भूक लागते, भूक लागल्यानंतर तो काय करतो, भुकेसाठी आकांतांडव करत असतो. समजा त्याला आईने लवकर वेळेवर खायला दिलं नाही तर तो काय करतो, रडून, आदळआपट करून, चिडचिड करून तो आपला राग व्यक्त करतो. पण ज्यावेळी त्याची भूक क्षमते किंवा आई तिला वेळेवर देते त्यावेळी तो काय पावतो, सुखावस्तू पावतो. म्हणजे त्याला सुख मिळतं, ती गोष्टी तिला सहज मिळाल्यानंतर. म्हणजेच काय, इथं आपला इदम भाव हा मोठ्या प्रमाणात विकसित होत असतो. पण काही प्रमाणामध्ये अहम आणि पराहम म्हणजे इगो आणि सुपर इगो विकसित जर झाले तर याच्यामध्ये काय होतं, थोडेफार बदल होतात. जन्मापासून आपल्या हा इदम आपल्या यामध्ये वास्तव करत असतो. त्यानंतर दुसरा भाग येतो तो म्हणजे इगो. इगो म्हणजेच काय, वास्तवत्व. इथं इगो म्हणजे अहंकार घ्यायचा नाहीये. आपण व्यक्तिमत्व रचनेमध्ये इगोचा अर्थ आपण इथं काय, वास्तविक तत्व म्हणून घेतलेला आहे. म्हणजेच आपला हा बोधात्मा म्हणून घेतलेला आहे. वास्तविक तत्वानुसार काम करते, म्हणजे आपलं मन हे वास्तविक तत्वानुसार काम करत असते. अहम वयाच्या 2.5 ते 3 वर्षापर्यंत विकसित झालेला असतो.
म्हणजे विकसित व्हायला आपल्या या शरीरामध्ये सुरुवात होते। म्हणजे जेव्हा आपण आता मगाशीच पाहिलं, त्याला भूक लागलेली आहे, तो काही करून त्याला ते पाहिजेच असतं, माई त्याला वेळेवर दिली तर ते सुख पावतं, पण नाही दिली तर काय होतं, तो आकारताना करतो, चिडचिड करतो, रडतो। म्हणजेच काय, आपला आता हा इगो काय सांगत असतो, थांब, अजून थोडा वेळ थांब। म्हणजेच काय, ती क्रिया थोडा काळासाठी ते अहम थांबवत असतं, ते नाकारत नाही, बाबा तुला ते नको आहे, आता दूध प्यायचं नाहीये असं नाकारत नाही, पण थोड्या काळासाठी अहम आपल्याला हा थांबवत असतो। म्हणजेच काय, त्याला जाणीव करून देत असतो की घटना या आपण आता थोड्या वेळासाठी थांबवला पाहिजे, म्हणजे प्रसंगी तो काय ते टाळत असतो। इथं आपला अहम भाव विकसित होतो। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पराहम, म्हणजे हा सुपर इगो तिसरा भाग। पराहम हे नैतिकतेवर, नैतिक तत्वावर काम करतं, म्हणजे आपला हा विवेकात्मा। हे तत्व साधारण वय वर्ष 4 पासून आपल्यामध्ये विकसित व्हायला सुरुवात होते। म्हणजे काय आपण म्हणतो बघा, संस्कृती आहे, परंपरा आहे, त्यानंतर सगळ्या गोष्टी आपण जे शिकत असतो, आचरणात आणत असतो, त्या सगळ्या गोष्टी या आपल्या पराहमची तत्व विकसित झाल्यानंतर आपण त्या आचरणात आणत असतो। म्हणजे योग्य काय आहे आपल्यासाठी, अयोग्य काय आहे, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, पालकाच्या मनामध्ये आपण संस्काराचं वय म्हणजे वय वर्ष 4 पासून आपला हा पराहम विकसित होत असतो। आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला या तिन्ही गोष्टींवर उदाहरण द्यायचं झालं तर आता तुम्हाला माहिती आहे CTET परीक्षा शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला समाविष्ट व्हायचं आहे, होय ना। समाविष्ट तुम्हाला काय पाहिजे, TTET किंवा CTET परीक्षा उत्तीर्ण असणं, तर तुम्हाला ते सुख मिळणार आहे, बाबा मी ही परीक्षा पास असेल तर। पण जेव्हा तुम्ही अभ्यासाकडे तडजोड करता, तुम्हाला तर सुख पाहिजे, काही करून तुम्हाला TTET परीक्षा किंवा CTET परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचं आहे, त्यासाठी तुम्ही काय करता, तडजोड करता। आता अभ्यास कमी झालाय, ठीक आहे, आपण आणखी थोडा करू, आणखी थोडा एक्स्ट्रा क्लास लावू, थोडीशी म्हणजे आपण इथं सहनशीलता दाखवली, म्हणजेच काय, आपल्यामध्ये अहम इथं विकसित झालेला आहे। आणखी काय करणार आपण, आणखी यासाठी काय केलं पाहिजे, कशी तयारी केली पाहिजे। आता महाजन स्टडी पॉइंटचे आपण क्लास बघूया का, आणि नेमका मॅडम काय माहिती सांगायला लागले, कोणती पुस्तकं आपण वाचूया, त्यांचं मार्गदर्शन घेऊया का, हे सगळं आपण जी काही प्रक्रिया असते ती म्हणजे आपली ही सुपर इगोची प्रक्रिया, म्हणजे पराहम आपल्या तुमच्यामध्ये इथं विकसित झालेला आहे। या 3 गोष्टी तुम्हाला लागू पडतात। आणखी उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला दरोडेखोर माहित आहे, गुन्हेगार माहित आहे, त्यांच्यामध्ये पण ह्या अहम, इदम, अहम आणि पराहम म्हणजे इगो आणि सुपर इगो या घटना पण कारणीभूत म्हणजे विकसित झालेल्या असतात। आता दरोडेखोरांना माहित आहे काही करून पैसा मिळवायचा आहे, कोणत्या पण कारणाला असेल तुम्हाला तो पैसा मिळवायचा आहे तर त्यांना ती सुख मिळणार आहे। पण अहम काय सांगतो, आपण चोरी करायची नाहीये, आपण वेगळं काय तर पाहूया, पण त्यांच्यामध्ये अहम थोडा कमी विकसित झालेला असतो। पराहम काय म्हणतो, दरोडे घालणं, त्यानंतर चोरी करणं हे काही बरोबर नाही, समजा त्यांचा तो सुपर इगोचा विकसित झाला असेल तर, पण जास्तीत जास्त त्यांच्यामध्ये इदमचा विकास झालेला असतो, म्हणजेच काय, सुखात्मकचा विकास जास्त झालेला असतो। त्यामुळे हे दरोडेखोर, गुन्हेगार प्रवृत्तीची माणसं म्हणजे विकृतीची माणसं ही आपल्यामध्ये दिसतात। म्हणजे इगो आणि सुपर इगो ह्या तुम्हाला या 3 घटना समजल्या। त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला तर समजा आता विद्यार्थी आता काय करणार, परीक्षा जवळ आली, परीक्षेच्या अगोदर आपण काय करतो, थोडाफार अभ्यास करायचा, पुस्तक बंद करायचं, अभ्यासाचा कंटाळा करायचा, म्हणजे आपल्याला अजून वेळ आहे, अजून अवकाश आहे परीक्षा यायला, मग आपण काय करतो, सुख तर आपल्याला पाहिजे, पास तर आपण होणारच आहे माहितीये, पण कधी, नंतर अभ्यास केल्यानंतर। म्हणजे इथं काय तुम्हाला अहम काय सांगतो, तुला अभ्यास करायला पाहिजे, परीक्षा जवळ आल्या, तू आता अभ्यास कर, म्हणजे तुमचा इथं अहम विकसित झाला। त्यानंतर आणखी चांगल्या पद्धतीने पराहम तुम्हाला काय सांगतं, यासाठी तुला काय केलं पाहिजे, तू चांगल्या नोट्स काढ, स्वतः तयारी कर, स्वतः थोडी कष्ट घे, तर मेहनत घेतलीस तर तू चांगल्या मार्काने पास होणार आहेस, असं तुम्हाला हे पराहम सांगतं। म्हणजे इदम, अहम आणि पराहम ही तत्वे आपल्या या ह्याच्यामध्ये उदाहरण दृष्टिकोनात तुम्हाला मी सांगितले आहेत। म्हणजे तुम्हाला ही 3 तत्वे व्यक्तिरचनेची परफेक्ट समजली असतील, अत्यंत सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा, लाईक करा, इतरांच्या बरोबर शेअर करा। आणि पुढील भागामध्ये आपण व्यक्तिमत्व विकासाच्या सिग्मंड फ्राईड सांगितलेल्या 5 अवस्था आणि या अवस्थेवर नेमकं कशा पद्धतीचं प्रश्न स्वरूप असणार आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया। धन्यवाद।